परतीच्या मुसळधार पावसानं मुंबईची पार दैना केली आहे। तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल झालेत। यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। 2 तासांच्या पावसानं मुंबई तुंबली। मुंबई तुंबवण्याचं पाप कुणाचं? मुंबई तुंबल्यावरून आरोपांच्या फैरी। बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानं अवघ्या काही तासात मुंबई तुंबल्याचं चित्र होतं। संध्याकाळच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसानं मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल वाहतूक थांबली होती। एवढंच नाही तर मुंबईत ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम पाहायला मिळाला। पाऊस सुरू असताना बीएमसीचा एकही अधिकारी रस्त्यावर नव्हता। मुंबईचे दोनही पालकमंत्री गायब असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचं सगळ्या या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलंय का, कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचो। पण आता ताळमेळच नाहीये, कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसी मध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं। काल मुंबईसाठी, पुण्यासाठी, ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून, या राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे, पुणे लुटलंय, ठाणे लुटलंय, एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का? मुंबई महापालिकेच्या नाले सफाईत मोठा भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळेच मुंबई तुंबल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे। 2 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय। पहिल्या पावसात जी परिस्थिती आपल्याला जाणवली होती तीच परिस्थिती आज सुद्धा आपल्याला जाणवते। मोठ्या प्रमाणामध्ये नाले भरले, का लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि पुन्हा एकदा यांचा भ्रष्टाचार जो आहे तो समोर आला। विरोधकांनी केलेल्या आरोपांचा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी समाचार घेतलाय। अवघ्या काही तासात झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबई तुंबल्याचा दावा खासदार शिंदेंनी केलाय। कल बारिश बहुत हुई, ज़्यादा बारिश हुई कम समय में। उसके ऊपर जो कुछ अभी उसके अंदर एक जन की मौत भी हो गई है, बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है। उसके ऊपर प्रोब जारी है, उसके ऊपर कार्रवाई जो है हम लोग करेंगे। आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या पर्जन्य वाहिन्यांचं न केलेल्या कामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप भाजपनं केलाय। या प्रकरणी जाहीर वादविवाद करण्याचं आव्हान आशिष शेलार आदित्य ठाकरेंना देत आहेत। 25 वर्षात त्यांचं सरकार महापालिकेमध्ये सत्ता असतानाही निकृष्ट दर्जाची किंवा कामच न केल्यामुळे कालची परिस्थिती निर्माण झाली हे सत्य आहे। या माझ्या दाव्यावर खुली चर्चा करायला आदित्य ठाकरे यांना मी आवाहन करतो। पावसानं अवघ्या काही तासात मुंबई तुंबवून टाकली आहे। याचा दोष एकट्या पावसावर टाकून चालणार नाही। मुंबई महापालिका प्रशासनानं केलेल्या दिखाऊ कामांची पोलखोल पावसानं केली आहे। बीएमसी प्रशासनानं पावसानं दाखवलेल्या ट्रेलरवर बोध घेऊन आपल्या कार्यशैलीत सुधारणा करावी हीच माफक अपेक्षा आहे। भूषण शिंदेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।